तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये जे काही नोंदणीकृत कामगार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। अशा कामगारांसाठी मित्रांनो आता सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत, म्हणजेच की 10,000 रुपये दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, या योजनेमध्ये कोणते कामगार जे आहेत ते पात्र ठरणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, या संदर्भातला GR कालच्या डेटला म्हणजे 6 मार्चलाच निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही यामध्ये पात्र ठरत नसाल, म्हणजेच मित्रांनो जर तुम्ही घरेलू कामगार कल्याण मंडळ जे आहे तिथे जर तुम्ही नोंदणीकृत नसाल तर तुमच्या आसपासचे जे कोणी असतील, कारण की मित्रांनो या योजनेमध्ये ज्यादातर जे वयस्कर आहेत तेच पात्र ठरणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, म्हणजे त्यांना हा व्हिडिओ दाखवा तरी कमीत कमी आणि त्यांना या योजनेचा आनंद घेऊ द्या, लाभ घेऊ द्या। तर मित्रांनो, छोटीशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजनेअंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, जो 6 मार्च 2024ला करण्यात आलेला आहे, म्हणजे काल। आता मित्रांनो, आपण सविस्तर माहिती इथे बघूया। तर मित्रांनो, पहिले तर महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करण्याकरिता तुमची एक वयोमर्यादा असते, ती असते मित्रांनो 18 ते 60 वर्ष। आता मित्रांनो, सुधारित सन्मान धन योजना 2022 पासून राबवली जाते। त्यासाठी मित्रांनो काही अटी नियम आहेत ते आपण इथे समजून घेऊया। तर पहिले मी वाचतो, मग मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो। तर इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। आता मित्रांनो, तुम्हाला मी इथं व्यवस्थित सांगतो। तर 31 डिसेंबर रोजी तुम्ही 55 वर्ष वयाची पूर्ण केलेली असायला पाहिजे आणि तुम्ही इथे नोंदणीकृत असायला पाहिजे पहिले तर, आणि तुम्ही जिवंत असायला पाहिजे। या 3 अटीमध्ये तुम्ही जर बसत असेल तर तुमच्यासाठी सन्मान धन योजनेअंतर्गत 10,000 रुपये मिळणार आहेत। आता मित्रांनो, पुढच्या काही नियम व अटी आहेत ते पण सांगतो। तर पहिली आहे मित्रांनो की तुम्ही जर या योजनेचा लाभ याआधी घेतलेला असेल तर मग तुम्हाला पुन्हा या योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत। या योजनेचा लाभ एकदाच दिला जातो। दुसरी अट काय मित्रांनो, तर हीच आहे दुसरी अटसुद्धा की जो लाभार्थी आहे तो जिवंत आहे की नाही, तो नोंदणीकृत आहे की नाही, तो पात्र आहे की नाही हे बघण्याची माहिती इथं देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, खाली अजून काही अटी दिलेल्या आहेत, म्हणजे अटी ह्याच आहेत मित्रांनो की जे काही ही योजना राबवणार आहेत कार्यालयामध्ये का जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी काही निर्देश देण्यात आलेले आहेत। ते जर तुम्हाला वाचायचे असतील मित्रांनो तर मी या GRची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून एकदम सविस्तरपणे वाचू शकता। परंतु मुद्द्याचं इथे एवढंच आहे जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आहे। तर जे पात्र लाभार्थी असतील त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर 10,000 रुपये येणार आहेत। तर याबद्दलची ही संपूर्ण माहिती होती। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही पात्र नसेल ठरत परंतु तुमच्या जवळपासचं कोणी या योजनेमध्ये पात्र ठरत असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि सहकार्य करा। आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओसह नवीन माहितीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।